तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 23 जुलै रोजी होते आहे। मात्र यंदा या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे, कारण राज्यातला एक मोठा नेता या निवडणुकीमध्ये उतरणार असल्याची चर्चा आहे। बघूया त्याबद्दल। नाना पटोले नव्या पिचवर। माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आता पॅड बांधून सज्ज झाले एका नव्या इनिंगसाठी। ही नवी इनिंग राजकारणाच्या पिचवर नाही तर क्रिकेटच्या पिचवर असेल, कारण नाना पटोलेंची निवड माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून झाली आहे। त्यामुळे नाना पटोले आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मतदार झाले आहेत। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं नुकतंच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मतदार झाल्यानं नाना पटोले आता अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात। माझं आता सगळ्यांशी बोलणं चालू आहे, आता प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यामध्ये निर्णय घेऊ। मुंबईमध्ये शिफ्ट व्हावं लागेल। मी आहेच की, मी महाराष्ट्रातला पदाधिकारी आहे आणि त्याची घटना आपण पाहिली की देशातला कुठलाही माणूस त्याच्यात राहतो, म्हणजे योगायोगानं महाराष्ट्रातला आहे, त्यामुळे अडचण काही नाही। आणि ही परंपरा विलासराव देशमुख साहेबांपासून आहे आणि मी विलासराव देशमुख साहेबांचा शिष्य आहे, त्यामुळे मी माझ्या गुरुचं जे मार्गदर्शन आहे त्याला पुढे नेतो आहे। पण MCAच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहात का? बघू, आता सगळ्यांशी चर्चा चाललेली आहे आणि चर्चांतिम निर्णय घेऊ। नाना पटोलेंनीच नाही तर याआधी अनेक नेत्यांनी माझगाव क्रिकेट क्लबचं प्रतिनिधित्व केलंय। यामध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांचा समावेश आहे। यानंतर आता माझगाव क्रिकेट क्लबची धुरा नाना पटोलेंच्या हाती सोपवण्यात आली आहे। याआधी मनोहर जोशी, शरद पवार सुद्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहिले। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक 23 जुलै रोजी होणार आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनचं कार्यक्षेत्र हे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, नवी मुंबई, डहाणू, बदलापूर पर्यंत आहे। देशाच्या क्रिकेटच्या वर्तुळात मुंबई क्रिकेट असोसिएशन ही एक महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे। त्यामुळे जर नाना पटोले अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले तर यंदाची मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक रंगतदार होणार यात काही शंकाच नाही। गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।